Chapter 4th, Effects of Electric Current. या चॅप्टरबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेचे परिणाम असं या चॅप्टरचं नाव आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला जी महत्त्वाची पॉईंट्स पाहायची आहेत ती याप्रमाणे आहेत. यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ऊर्जेचे स्थानांतरण, विद्युत परिपथ जो असतो त्याच्यामध्ये ऊर्जा कशी स्थानांतरित होते त्याबद्दल आपल्याला हा पॉईंट पाहायचा आहे. दुसरा आहे पॉईंट जो आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे तो आहे हीटिंग इफेक्ट्स. हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. विद्युतधारेचे औष्णिक परिणाम म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे जे हीट निर्माण होते, हा हीट इफेक्ट कसा निर्माण होतो त्याबद्दलची माहिती आपल्याला या पॉईंट अंतर्गत पाहायची आहे. त्यानंतर या चॅप्टरमधला आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे चुंबकीय परिणाम, ज्याला आपण विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम असे म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट कसा मिळतो ते सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं. तर पहा, इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट an electric current flowing through a conducting wire, an electric current flowing through a resistor, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटार अँड जनरेटर. या सर्वांबद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची. पहा, या चॅप्टरमध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत. एक, इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू a conducting wire. दोन, an electric current flowing through a resistor. Three, electromagnetic induction
आणि 4 इलेक्ट्रिक मोटार आणि लास्ट जनरेटर. तर पहा आपल्याला या चॅप्टरमध्ये या सर्व बाबींचा अभ्यास करायचा आहे. कोणकोणते घटक आहेत की ज्यांचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे? इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंट जे फ्लो होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ रेजिस्टर. रेजिस्टरमधून जे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ज्याला विद्युत प्रवर्तन असं म्हणतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मोटार आणि जनरेटर यांचा सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. चला तर मग 1 बाय 1 आपण या सर्वांचा अभ्यास इथे करूया. यानंतर आपण याच्यातला हा पहिला पॉईंट जो आहे तो पाहणार आहोत. तो आहे एनर्जी ट्रान्सफर एनर्जी ट्रान्सफर in an electric circuit. इथे लक्षात घ्या, आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये आपण हे 3 महत्त्वाचे पॉईंट अभ्यासणार आहोत. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे जे 3 पॉईंट आहेत या 3 पॉईंट अंतर्गतच आपला या सर्व घटकांचा अभ्यास होणार आहे. कोणकोणत्या घटकांचा? इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टिंग वायर, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ रेजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटार आणि जनरेटर. या सर्वांचा अभ्यास आपल्याला या 3 पॉईंट अंतर्गत करायचा आहे. तर या 3 पॉईंटमधील पहिला जो पॉईंट आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, तोच पॉईंट आपण इथे पाहत आहोत. तर पहा, एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट याबद्दल माहिती घेताना इथे लक्षात घ्या, आपल्याला एक या ठिकाणी करून पहा म्हणजे ट्राय धिस दिलेला आहे, ते आपण इथे लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की एक सर्किट तयार करा. आपण ती सर्किट इथे तयार करूया. पहा, एक रेजिस्टर आहे आणि हे रेजिस्टर ए आणि बी या पॉइंट अंतर्गत आपण जोडणार आहोत. या रेजिस्टरचा बी पॉइंट हा आपण सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार आहोत. निगेटिव्ह टर्मिनलला आपण जोडणार आहोत. तर पॉझिटिव्ह टर्मिनलला सेल म्हणा किंवा बॅटरी म्हणा, त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण या रेजिस्टरचा ए एंड हा कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट करताना एक आपण या ठिकाणी प्लग कीचा वापर करणार आहोत. म्हणजे करंट ऑन ऑफ करण्यासाठी. आणि या पद्धतीने हा पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे या इलेक्ट्रिक सोर्सचा, तो आपण ए या पॉईंटला इथं कनेक्ट केलेला आहे. यानंतर इथे या ठिकाणी या
सर्किटमधून जो काही करंट फ्लो होणार आहे, तो करंट या सर्किटमधून जो काही जात आहे, तो करंट मोजण्यासाठी आपण या ठिकाणी एक ॲमीटर बसवला. या सर्किटमध्ये या कंडक्टिंग वायरवर एक सिरीजमध्ये आपण ॲमीटर बसवलेला आहे. हा ॲमीटर आहे असं लक्षात घ्या. दिस इज द ॲमीटर. आणि या रेजिस्टरच्या दोन्ही टोकावर ए आणि बी या पॉइंटच्या दरम्यान किती पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झालेलं आहे हे मोजण्यासाठी आपण या रेजिस्टरला पॅरलल एक व्होल्ट मीटर जोडलेलं आहे. हे व्होल्ट मीटर याच्या सहाय्याने आपण या दोन पॉईंटवरील व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजू शकतो. हा जो रेजिस्टर आहे हा आर हा रेजिस्टर आहे असं आपण गृहीत धरू. त्याचं रेजिस्टन्स आर आहे असं आपण गृहीत धरू. आणि या ठिकाणी ए आणि बी या पॉईंटच्या दरम्यान जे पोटेन्शियल डिफरन्स आहे निर्माण झालेलं ते आपण गृहीत धरू फी ए बी, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या ए बी या टोकाच्या दरम्यानचं जे काही आहे ते आपण या ठिकाणी व्होल्ट मीटरच्या सहाय्याने मोजलं आणि ते आहे असं गृहीत धरू फी ए बी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही इलेक्ट्रिक सर्किट तयार केलेली आहे. आणि या सर्किटमधून जाणारं करंट जे आहे ते करंट आहे आय असे आपण समजूया. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथपर्यंतची ही माहिती लक्षात येते. यानंतर आता इथं लक्षात घ्या, आपण ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरमध्ये काय पाहिलेलं आहे की या सर्किटप्रमाणे आपण म्हणजे या सर्किटमध्ये आपण वेगवेगळी कंपोनंट्स जी काही आहे ती अरेंज केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक सर्किट आपण तयार केलेली आहे. वेगवेगळ्या प्रॉपर व्हॅल्यूचे आपण कंपोनंट घेऊन याप्रमाणे सर्किटमध्ये ते कनेक्ट केलेले आहे. आता या सर्किटमधून जाणारं जर करंट आपण मोजलं आणि ते करंट जर आय असेल असं लक्षात घेतलं आणि या दोन एंडच्या दरम्यान म्हणजे रेजिस्टरच्या या दोन्ही एंडच्या दरम्यान पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे जर आपण मोजलं आणि ते किती आहे असं गृहीत धरलं आपण या ठिकाणी फी ए बी आहे असं आपण इथं गृहीत धरलं. म्हणजे या सर्किटमधून जाणारे करंट आय आणि या रेजिस्टरच्या दोन्ही टोकावर प्रयुक्त केलेलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे फी ए बी इतकं आहे असं आपण गृहीत धरलं. आता इथं साहजिकच लक्षात घ्या की ए या पॉईंटवरचं पोटेन्शियल हे हायर असणार आहे, कारण या ठिकाणी हा जो ए पॉईंट आहे हा या इलेक्ट्रिक सोर्सच्या पॉझिटिव्ह एंडला जोडलेला आहे. पॉझिटिव्ह एंड म्हणजे हायर पोटेन्शियल, म्हणजे ए पॉईंटवर हायर पोटेन्शियल आहे तर बी पॉईंटवर लोअर पोटेन्शियल आहे. हे जे काही या ठिकाणी इलेक्ट्रिक सोर्स आहे त्याचे हे दोन टर्मिनल आहेत, टर्मिनलला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणा किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल याच्यात हायर पोटेन्शियल असतं आणि निगेटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय असतं लोअर पोटेन्शियल असतं. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. पुढे आहे का यानंतर काय सांगतो ते. आता जेव्हा आपण स्विच ऑन करतो म्हणजे ही प्लग किक जी काही आहे याच्यामध्ये जेव्हा आपण प्लग इन्स्टॉल करतो त्यावेळी काय होतं करंट फ्लो होतं. करंट फ्लो होतं म्हणजे काय चार्ज फ्लो होतो आणि ए पॉईंटकडून बी पॉईंटकडे या रेजिस्टरमधून चार्ज फ्लो होतो. जो चार्ज फ्लो होतो तो चार्ज आहे असं गृहीत धरू क्यू. इफ a electric charge Q flows from
A to B work phi Q has been done on Q while going from A to B. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा हा Q इतका चार्ज A टोकापासून B टोकापर्यंत जातो तेव्हा या रेजिस्टरमधून हा चार्ज जाण्यासाठी या ठिकाणी कार्य होतं. म्हणजे या ठिकाणी वर्क हॅज बीन डन. आता हे वर्क किती असतं तर या ठिकाणी घडून आलेलं जे वर्क असतं ते म्हणजे हे पोटेन्शियल डिफरन्स, या दोन टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्स आणि या दोन टोकामधून जाणारा जो काही हा चार्ज आहे या दोघांच्या गुणाकारा इतका असतं. म्हणजे VAB इंटू Q या दोघांच्या गुणाकारा इतकं या ठिकाणी वर्क होतं. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता कार्य करण्यासाठी एनर्जी लागते. मला सांगा Q इतका चार्ज A टोकापासून B टोकापर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी कार्य होतं. हे कार्य किती होतं VABQ या इतकं, म्हणजे V आणि Q यांच्या गुणाकारा इतकं होतं. मग हे कार्य होण्यासाठी, कुठलंही कार्य होण्यासाठी एनर्जीची गरज असते. मग हे कार्य होण्यासाठी एनर्जी कुठून मिळते? फ्रॉम हेअर डज द एनर्जी कम टू डू धिस वर्क? The source of the energy is the cell. मग लक्षात घ्या की हे कार्य होण्यासाठी, हा Q इतका चार्ज A टोकापासून B टोकापर्यंत जाण्यासाठी जे वर्क होतं ते वर्क होण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी कोण पुरवतं? हा सेल पुरवतो. हा इलेक्ट्रिक सोर्स जो आहे, सेल असेल बॅटरी असेल, हे सेल काय करतं की ही एनर्जी पुरवतं. द सेल गिव्स धिस एनर्जी. This cell gives this energy through the charge Q to the resistance where work phi Q is performed. हा सेल काय करतो की ह्या Q म्हणजे इलेक्ट्रिक चार्जच्या माध्यमातून एनर्जी या AB या ठिकाणी वर्क जे घडून येत आहे ते वर्क घडून येण्यासाठी जो चार्ज लागत आहे तो चार्ज हा सेल या विद्युत प्रभारामार्फत म्हणजे Q मार्फत म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज मार्फत तो पुरवतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी मग किती कार्य घडून येतं? फी आणि Q यांच्या गुणाकारा इतकं इथं कार्य घडून येतं. मग आता इथं लक्षात घ्या की एनर्जी जी काही इथं वापरल्या जाते त्याचंच रूपांतरण वर्कमध्ये होतं. म्हणजे हे वर्क होण्यासाठी इथं एनर्जी यूज केल्या गेलेली आहे या रेजिस्टरद्वारे. हा जो रेजिस्टर आहे याला रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवर मात करण्यासाठी जी एनर्जी वापरल्या गेली, जितकी एनर्जी वापरल्या गेली तितकं तिथं कार्य झालं असं आपण म्हणतो. मग हे एनर्जी वापरल्या गेली अशी एनर्जी या रेजिस्टरने स्वीकारलेली आहे. आणि मला सांगा की या एनर्जीचं या ठिकाणी काय होतं? काय म्हटलं ते पुन्हा एकदा ऐका व्यवस्थितपणे. मला सांगा Q इतका चार्ज A पासून B पर्यंत जाण्यासाठी एवढं वर्क झालेलं आहे. फी Q इतकं वर्क झालेलं, बरोबर आहे. हे वर्क होण्यासाठी एनर्जी कोण पुरवली? या सेलने पुरवली. मग ही एनर्जी काय झाली? हे कार्य करण्यासाठी इथं वापरल्या गेली. मग या एनर्जीचं काय होतं वापरल्या गेल्यानंतर? तर त्या एनर्जीचं रूपांतरण हीटमध्ये, म्हणजेच ते एनर्जी वापरलेली हीटमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे या ठिकाणी या रेजिस्टरचं टेम्परेचर जे काही आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. या रेजिस्टरचं टेम्परेचर का वाढलं? कारण इथे हीट निर्माण झाली. हीट का निर्माण झाली? कारण इथे एनर्जी वापरल्या गेली. एनर्जी कोणती वापरल्या गेली? अर्थातच जी या सेलने पुरवली. कशासाठी? या ठिकाणी कार्य करण्यासाठी जी एनर्जीने
इथे कार्य करण्यासाठी जे या सेलने एनर्जी पुरवली ती वापरल्या गेली आणि तिचंच रूपांतरण हीटमध्ये झालं, त्यामुळे रेजिस्टरचं टेम्परेचर वाढलेलं आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं. जर आपण या ठिकाणी रेजिस्टरच्या ऐवजी जर इलेक्ट्रिक मोटार बसवली असती तर एनर्जीचं रूपांतरण कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं असतं. आपण जी इलेक्ट्रिक एनर्जी इथं निर्माण केली म्हणजे या ठिकाणी पुरवलेली आहे ती इलेक्ट्रिक एनर्जी आता रेजिस्टरच्या ऐवजी जर इथं काय असता इलेक्ट्रिक मोटार असता तर इलेक्ट्रिक मोटार फिरली असती म्हणजेच ती रोटेट झाली असती, म्हणजे सरळच आहे की ती एनर्जी आता इथं हीटमध्ये न कन्वर्ट होता कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली असते. पण आपण इथं काय घेतलेलं आहे रेजिस्टरमध्ये काय होतं हीट निर्माण होते, म्हणजे इथे जी एनर्जी वर्क करण्यासाठी पुरवलेली आहे तिचं रूपांतरण कशात झालेलं आहे हीटमध्ये झालेलं आहे हे लक्षात येतं. मग या ठिकाणी लक्षात घ्या की जी एनर्जी वापरल्या जात आहे ती एनर्जी काहीतरी वेळासाठी वापरल्या जाते. मग पर युनिट टाइम वापरली गेलेली एनर्जी म्हणजेच पर युनिट टाइम झालेलं वर्क जर आपण काढलं तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक पॉवर. काय म्हणतो इलेक्ट्रिक पॉवर. लक्षात घ्या आता मी काय सांगतो ते इलेक्ट्रिक पॉवर काय असते. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे या ठिकाणी झालेलं वर्क आणि वर्क होण्यासाठी लागलेला टाईम यांचा रेशो जर आपण काढला तर या ठिकाणचं इलेक्ट्रिक पॉवर निघतं. पहा लक्षात घ्या या ठिकाणी ए ठिकाणापासून बी ठिकाणी क्यू एवढा चार्ज जाण्यासाठी वर्क होत आहे. हे वर्क होण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमने जर या वर्कला भागलं तर वर्क पर युनिट टाईम निघतं आणि वर्क पर युनिट टाइम काढणे म्हणजेच आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर काढतो, कारण वर्क होण्यासाठी इलेक्ट्रिक एनर्जी वापरल्या चाललेली आहे. बरोबर आहे. हे वर्क म्हणजे काय इलेक्ट्रिक एनर्जी जी वापरल्या गेली इथं जेवढी इलेक्ट्रिक एनर्जी वापरल्या गेली तेवढंच इथं वर्क झालेलं आहे. म्हणजे आपण हाच फॉर्म्युला असाही लिहू शकतो इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी युज्ड. वर्कच्या ऐवजी काय लिहू शकतो एनर्जी युज्ड आणि एनर्जी वापरण्यासाठी लागलेला हा टाईम म्हणजे वर्क होण्यासाठी लागलेला टाईम म्हणजेच एनर्जी यूज करण्यासाठी लागलेला टाईम. तर या पद्धतीने एनर्जी अपॉन टाईम या रेशोने सुद्धा आपण इलेक्ट्रिक पॉवर इथे काढू शकतो. आता मला सांगा या ठिकाणी वर्क किती होत आहे. वर्क होत आहे व्ही क्यू म्हणजे व्ही ए बी इंटू क्यू. जेवढं वर्क होत आहे तेवढीच एनर्जी वापरल्या गेलेली आहे म्हणजे एनर्जी किती वापरल्या गेलेली आहे व्ही ए बी इंटू क्यू. इतकी एनर्जी वापरल्या गेली म्हणजेच एवढं वर्क झालेलं आहे अपॉन टाईम 80. आता इथे लक्षात घ्या की क्यू अपॉन टी चार्जला जर आपण टाईमने भागलं तर ते काय असतं इलेक्ट्रिक करंट असतं. मग या ठिकाणी मला सांगा इलेक्ट्रिक पॉवर आपण कोण्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. हे व्ही ए बी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या दोन टोका ए आणि बी या टोका दरम्यानचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स इनटू क्यू अपॉन टी. क्यू अपॉन टी म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट. आपण त्याची किंमत ठेवू क्यू अपॉन टीची आय. म्हणजे पहा या ठिकाणी या ए आणि बी या पॉईंटच्या दरम्यान पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही ए बी आणि जे करंट जात आहे सर्किटमधून ते आहे आय. या दोघांचा जर गुणाकार केला म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट दुसरं तिसरं काही नसून या सर्किटमधील इलेक्ट्रिक पॉवर असते. आणि इलेक्ट्रिक पॉवर आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. कुठल्याही सर्किटचं पोटेन्शियल डिफरन्स आणि त्या सर्किटमधून जाणारं करंट या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे त्या सर्किटमधील इलेक्ट्रिक पॉवर असते. हे आपल्याला इथे लक्षात येतं. आता इथे पुढे लक्षात घ्या पहा आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पॉवर काढण्यासाठी आपण
फॉर्म्युला काय वापरतो, वर्क अपॉन टाईम किंवा एनर्जी युज्ड अपॉन टाईम हा वापरतो. बरोबर आहे, एनर्जी अपॉन टाईम. ही एनर्जी इथं कशात कन्वर्ट होत आहे, ही एनर्जी इथं जी यूज केल्या जात आहे ती हीटमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे एनर्जी कशात कन्वर्ट होत आहे, इथं हीटमध्ये कन्वर्ट होत आहे. ठीक आहे, हीटसाठी आपण सिम्बॉल वापरू एच. हीटमध्ये कन्वर्ट होत आहे. जेवढी एनर्जी वापरल्या जाईल तेवढी हीट निर्माण होते. म्हणजेच आपण हाच फॉर्म्युला एनर्जी अपॉन टाईम याला आपण हीट अपॉन टाईम असं लिहू शकतो. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, P = H अपॉन T. आणि म्हणून इथं लक्षात घ्या की H = P × T. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर जी या सर्किटमध्ये आहे आणि या ठिकाणी एनर्जी वापरून घेण्यासाठी किंवा हीट निर्माण होण्यासाठी किंवा वर्क होण्यासाठी जो टाईम लागत आहे तो टाईम, या सर्किटमधील इलेक्ट्रिक पॉवर आणि या ठिकाणी कार्य करण्यासाठी जो लागत आहे टाईम, तो टाईम या दोघांचा जर गुणाकार केला तर त्या रेजिस्टरमध्ये निर्माण झालेली हीट इथे आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. कोणत्या फॉर्म्युल्याने काढू शकतो, H = P × T. आता इथे लक्षात घ्या, H = P × T. पण पॉवर कोण्या फॉर्म्युल्याने काढतो आपण, इथेच आत्ता आपण पाहिलेलं आहे पॉवर काढण्याचा फॉर्म्युला P = V × I. मग इथे लक्षात घ्या की मी हाच फॉर्म्युला जर असा ठेवला तर H = P च्या ऐवजी V × I. सर्किटचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V आणि सर्किटमधून जाणारं करंट म्हणजे I. बरोबर आहे, V × I. या दोघांचा गुणाकार म्हणजे पॉवर. हे इंटू टीला इंटू टी. पण आपल्याला त्या ठिकाणी तयार होणारी हीट या फॉर्म्युल्याने सुद्धा काढता येते. कोण्या, सर्किटमधील पोटेन्शियल डिफरन्स, सर्किटमधील इलेक्ट्रिक करंट आणि त्या ठिकाणी करंट जाण्याचा जो कालावधी आहे. जेवढा वेळ करंट जाईल तेवढा वेळ तिथे चार्ज फ्लो होईल आणि जेवढा वेळ चार्ज फ्लो होईल तेवढा वेळ तिथे वर्क घडून येईल. म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी वापरल्या जाईल आणि त्यासाठी लागलेला टाईम म्हणजे टी, म्हणजे सरळ सरळ करंट जाण्यासाठीचा टाईम. तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या की इलेक्ट्रिक सर्किटवरील पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक सर्किटमधून जाणारे इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक करंट जाण्यासाठी लागलेला टाईम, या तिघांचा जर गुणाकार केला तर त्या ठिकाणी त्या रेजिस्टन्सद्वारे निर्माण होणारी हीट आपल्याला या फॉर्म्युल्याने काढता येते. हीट काढण्याचा हा एक फॉर्म्युला आहे, हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने हीट काढण्याचा हा फॉर्म्युला आपल्याला इथे लक्षात आलेला आहे. ठीक आहे, आता पुढे आहे का काय सांगतो ते. हीट या फॉर्म्युल्याने काढता येते. सर्किटमध्ये तयार होणारी हीट आपल्याला या फॉर्म्युल्याने काढता येते. त्यानंतर इथे लक्षात घ्या की ओहम्स लॉ तुम्हाला माहीत आहे. बाय ओहम्स लॉ फॉर्म्युला काय आहे हो, ओहमच्या लॉवरून फॉर्म्युला तयार होणारा आपल्याला माहीत आहे. V/I = R. हा ओहमच्या लॉद्वारे तयार झालेला हा फॉर्म्युला जो आहे याला आपण असंही लिहू शकतो, V = I × R. बरोबर आहे. इथे लक्षात घ्या या ठिकाणी हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे VAB लिहिलं आहे, त्याला मी इथं VIT लिहिलं आहे. हे V म्हणजे तेच VAB आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हे या ठिकाणी या दोन टोकावरील पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग आता इथं लक्षात घ्या की ओहमच्या लॉवरून हा फॉर्म्युला कसा होईल आता, V/I = R. म्हणजे त्या सर्किटमधून जाणारं सर्किटवर असलेलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्या दोन टोकावर असलेलं पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण VAB लिहितो. अपॉन I = R. यालाच आपण या पद्धतीने लिहू शकतो, VAB हे I भागाकारातलं समोर गुणाकारात IR जातं. ठीक आहे. मग आता याच फॉर्म्युल्याचा जर आपण वापर केला कोण्या, H = VAB × I × T.
तर या ठिकाणी जर आपण VAB ची किंमत काय ठेवली IR या ठिकाणी ठेवली तर काय होईल हाच फॉर्म्युला H इक्वल टू पहा VAB च्या ठिकाणी काय ठेवणार आता आपण त्याची किंमत I इंटू R हे इंटूला इंटू VAB ची किंमत ठेवली आता हे I इंटू हे T काय आलं या ठिकाणी H इक्वल टू I इंटू I स्क्वेअर हे R हे T म्हणजे आपल्याला हा हीट काढण्याचा दुसरा फॉर्म्युला मिळालेला आहे कोणता I स्क्वेअर RT हा आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळालेला आहे. आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला याच ठिकाणी तयार करता येतो हीट काढण्याचा कसा तो पहा. या ठिकाणी आपण H इक्वल टू हे VAB I इंटू T असा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी मिळवलेला आहे. या ठिकाणी जर आपण I ची किंमत ठेवली तर या बाय ओहम्स लॉ I ची किंमत ठेवली तर I ची किंमत काय निघेल I इक्वल टू VAB अपॉन R मिळेल बरोबर आहे. ओहमच्या लॉवरून ही किंमत मिळेल. VAB ची व्हॅल्यू ही मिळाली होती की IR तर I ची किंमत काय मिळेल VAB अपॉन R मिळेल ती आपण इथे ठेवू या ठिकाणी. मग H इज इक्वल टू हे VAB इंटू I ची व्हॅल्यू काय आहे VAB अपॉन R इंटू हे काय आहे T. मग आता H इज इक्वल टू VAB इंटू VAB स्क्वेअर इंटू T हे अपॉन R हा आपल्याला हीट काढण्याचा तिसरा फॉर्म्युला मिळालेला आहे हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या तारेतून करंट जात असताना सर्किटमधून करंट जात असताना त्या ठिकाणी जे वर्क होतं आणि त्यामुळे जी हीट निर्माण होते ती आपण 3 फॉर्म्युल्याने मिळवू शकतो. पहिला फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू VIT. आता मी या ठिकाणी AB हे लिहित नाही फी सोबतचं सरळ सरळ इथं पोटेन्शियल डिफरन्स असा उल्लेख करू. VIT हा एक फॉर्म्युला मिळाला. दुसरा मिळाला H इज इक्वल टू V स्क्वेअर T अपॉन R हा दुसरा फॉर्म्युला मिळाला. आणि तिसरा मिळालेला आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. तर अशा पद्धतीने या तिन्ही फॉर्म्युल्याने आपल्याला या सर्किटमध्ये जे काही वर्क होतं आणि त्या वर्कमुळे जी एनर्जी तिथे हीट एनर्जी निर्माण होते ती हीट एनर्जी या फॉर्म्युल्याने काढता येते हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. मग या ठिकाणी हा जो शेवटचा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT यालाच आपण म्हणतो जूल्स लॉ. काय म्हणतो दिस इज कॉल्ड द जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. यालाच आपण काय म्हणतो जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट. केव्हा म्हणतो जेव्हा तारेतून म्हणजेच एखाद्या सर्किटमधून I इतकं करंट जात असेल त्या सर्किटचा रेजिस्टन्स R इतका असेल आणि जाणारं करंट जर T या वेळेमध्ये जात असेल तर त्यावेळी जे त्या सर्किटमध्ये निर्माण होणारी हीट आहे ही हीट त्या करंटचा स्क्वेअर त्या सर्किटचा रेजिस्टन्स आणि त्या सर्किटमधून जाणाऱ्या करंटचा जो टाईम आहे यांच्या प्रॉडक्टशी यांच्या प्रॉडक्ट इतका त्या ठिकाणी हीट निर्माण होते हे आपल्याला इथं सांगता येतं. तर अशा पद्धतीने अर्थातच आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येते की हीट जी काही निर्माण होते ती आपल्याला या ठिकाणी या 3 फॉर्म्युल्यांच्या सहाय्याने काढता येते. यानंतर आपल्याला पुढील पॉईंट पाहायचा आहे तो आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. आत्ताच आपण इलेक्ट्रिक पॉवरबद्दल माहिती घेताना पाहिलं होतं की पॉवर आपण या फॉर्म्युल्याने काढतो P इक्वल टू V इंटू I. बरोबर या ठिकाणी आपण VAB असं लिहिलं होतं. ठीक आहे. तर पहा या फॉर्म्युल्याने आपण काय काढतो पॉवर काढतो. आत्ताच आपण पाठीमागे पाहिलेला आहे हा फॉर्म्युला
या ठिकाणी पहा, हे पहा P इक्वल टू VAB इंटू I. तोच फॉर्म्युला मी इथं लिहिलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण आता इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट मिळवणार आहोत. मग मला सांगा, या ठिकाणी जे काही पॉवर आहे, 1 युनिट पॉवर निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स असावं लागतं आणि 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स असताना त्या सर्किटमधून जाणारं करंट 1 अँपिअर असावं लागतं. बरोबर. जर 1 व्होल्ट एवढा 1 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स असताना जर सर्किटमधून 1 अँपिअर एवढं करंट गेलं तर त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिक पॉवर असतं ते किती असतं? 1 व्होल्ट अँपिअर इतकं असतं. बरोबर. या दोघांचा गुणाकार इतकं असतं पॉवर. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या की व्होल्ट म्हणजे 1 व्होल्ट म्हणजे 1 जूल एवढं कार्य जेव्हा 1 कुलोम इतका चार्ज सर्किटमधून फ्लो होतो तेव्हा 1 जूल एवढं कार्य होत असेल तर त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स किती आहे म्हणतो? 1 व्होल्ट. म्हणजे 1 व्होल्ट इज नथिंग बट 1 जूल पर 1 कुलोम. आणि अँपिअर जे आहे म्हणजेच सरळ सरळ करंट आपण कोण्या फॉर्म्युल्याने काढतो? चार्ज अपॉन टाइम. चार्ज कुलोम मध्ये मोजतो, टाइम सेकंद मध्ये मोजतो. म्हणजेच 1 कुलोम चार्ज अपॉन 1 सेकंड टाइम. हे लक्षात घ्या. काय लक्षात आलेलं आहे आपल्याला इथे की व्होल्ट इज नथिंग बट 1 व्होल्ट इज नथिंग बट 1 जूल पर 1 कुलोम आणि 1 अँपिअर इज नथिंग बट 1 कुलोम पर 1 सेकंड. मग आता इथे या ठिकाणी कुलोम गेट कॅन्सल्ड. काय राहिलं? 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजेच 1 जूल पर सेकंड. आणि जूल पर सेकंद यालाच आपण काय म्हणतो? वॅट म्हणतो. म्हणजेच 1 वॅट. पहा 1 व्होल्ट अँपिअर म्हणजेच 1 वॅट. आपण हे काय 1 व्होल्ट अँपिअर, व्होल्ट अँपिअर कशाचं युनिट म्हटलंय? पॉवरचं. मग इथं लक्षात घ्या पॉवर कशात मोजतो आपण? व्होल्ट अँपिअर म्हणजेच वॅट. 1 व्होल्ट अँपिअर म्हणजेच 1 वॅट. म्हणजेच पॉवर कशात मोजतो आपण? वॅट मध्ये मोजतो. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर? वॅट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर बद्दल माहिती लक्षात आलेली आहे.